नमस्कार आणि हाय हॅलो. मी श्रिया आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. हा आवाज ऐकताय? आज आपण सावंतवाडीमधील चितारी कारखान्यात भेट दिली आणि शॉपला सुद्धा भेट दिली आहे. सावंतवाडी आणि लाकडी खेळणं हे समीकरण ठरलेलं असतं, पण ती लाकडी खेळणी बनवण्यासाठी किती कष्ट लागतात या सगळ्या गोष्टी माझ्या आजच्या भागात आहेत. त्यामुळे आजचा माझा भाग शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. माझं उदय महादेव चितारी. मी सावंतवाडीत आम्ही गोव्याचे सगळे चितारी लोक. काही लोक खरं आणल्यानंतर शिरोडकर, नंतर इथे सावंतवाडीत आणल्यानंतर आम्ही आल्यानंतर आम्हाला चितारी नाव पडलं. त्यावेळी सावंतवाडीची पिढी चितारी ह्या नावाने ओळखली जातात चितारी नावाने. माझी 6वी पिढी आहे धंद्यात आमची. वडील भाऊ सगळे एकत्र काम करायचे सगळे. त्यावेळी कच्चा माल आणलो. कच्चा माल आल्यानंतर इथं सीझन झाल्यानंतर ते कटिंग देऊन नंतर मशीनवर सगळं केलं जातं. नंतर तर माझा मुलगा नाशिकला असतो, आर्ट प्रॉडक्ट डिझाईनच्या ह्याच्यात कॉलेजमध्ये आहे. तो ह्याच्यातच घेणार आहे, शिकणार आहे. आमच्या मुलानेच केलं पाहिजे ना ह्याच्या पुढचं. माझं अनिशा अजित करमळकर. 7 वर्ष काम करते. रप्पू काम असतं, लाकडांचं घासकाम असतं, कलर काम थोडं कमी असतं, पण ते जास्त ते मालक करतात. पण कलर ह्याचं रप्पू काम जे आता खालून जो मशनीवरून माल काढला जातो, वर आणला जातो, त्याला कुठे फिनिशिंग असतं, काय असतं, त्यानंतर त्याचं घासकाम असतं जे इथे चालू आहे आता तुम्ही बघताय ते सगळी मग कामं आम्ही करतो. नाही खरं म्हणजे इथे कामाला येण्याचा काय तेव्हा विषय नव्हता खरा. मग ते थोडं घरी प्रॉब्लेम असल्यामुळे इथे कामाला यावं लागलं. आणि आता हे काम एवढं आवडीचं झालं की हे काम अगदी आम्ही आवडीने करतो. त्यावेळी या कामात म्हणजे कधी जवळ असून आम्ही जवळ जिथे राहणारी आहोत लोकल माणसं सगळी, पण ते एवढं काय कामाला इथे येणार कधी वाटलं नव्हतं. पण आज बघायला गेलं तर हे काम आम्ही मोठ्या आवडीने करतो. आणि खरं आवडीने करण्यासारखं काम पण आहे त्याच्यात. इथे बरेच कामही आवडीचे आहेत. बरेच बाहेरून लोक येतात, मुलाखती येते, हे सगळं चालूच असते इथे. बऱ्याच बाहेरच्या लोकांच्या ओळखी बिळखी होतात त्याच्यामुळे. आता जसं तुमच्यासारखी काही लोक इथे माहितीसाठी येतात त्याच्यासाठी, मग त्याचा तोही चांगला फायदा आहेच त्याच्यात. कृष्णा मोरे 1 वर्ष झालं काम करतो. माझं नाव अमित दत्ताराम बिर्जे आहे. इथे 10 वर्ष काम करतो. आणि ह्याच्यातली माहितीमुळे असल्यामुळे, ह्याच्यात गंध असल्यामुळे हे काम करायला आवडतं. आणि अनुभव सगळे हे जे कोणती ठेम कुठलंही काम करायला लागतं.
चितारी. मी या चितारी फॅमिलीमधून आहे, जी सावंतवाडीमध्ये वुडन खेळणी बनवतात, लाकडी खेळणी बनवतात. ही आमची जवळपास 6वी पिढी आहे, छोट्या मुलांना धरून 6वी पिढी आहे. ह्या अजून आम्ही लाकडी खेळण्यांची कला ही अजून जपली आहे आणि पुढे बघायला गेले तर आम्ही कला अजूनही कंटिन्यू जपणार आहे आणि चालू ठेवणार आहे. आणि ह्याला अजून 150 वर्ष अजून अधिक जुनी ही लाकडी खेळणी आहे. चितारी आर्ट म्हणून ओळखली जाते. ह्या सावंतवाडीमध्ये, सिंधुदुर्गामध्ये पण जे टुरिस्ट लोक आहेत ते लाकडी खेळणी घेण्यासाठी इथे येतात. एक सावंतवाडीची लाकडी खेळणी म्हणून एक ती घेण्यासाठी येतात आणि ही खूपच जुनी कला आहे, जी जपली आहे. मी प्रॉडक्ट डिझायनिंग करतोय. मी ह्या डिझाईन क्षेत्राकडे वळलो आहे. जसे माझा भाऊ जे स्कूल ऑफ आर्टमधून ग्रॅज्युएट झाला, नाहीतर माझी पूर्ण फॅमिली आर्टिस्ट आहे. आता मी पुढच्या वळणाकडे वळतोय की डिझाईन ह्या क्षेत्राकडे आहे.